आता तुम्ही म्हणाल, आज वडापाव बनवता बनवता काय सांगणार आहे? तर आज मी वडापावचा इतिहास नाही सांगणार बरं का, की तो कुठे जन्माला आला आणि कुठे गेला. आज वडापाव बनवता बनवता मला तुमच्याशी मनापासून काही सुखदुःखाच्या गप्पा मारायच्या आहेत आपल्या सोशल मीडियाबद्दल. खरं सांगू का, आजकाल सोशल मीडियावरती आहे ना, आपण व्हिडिओ बघताना मला एक गोष्ट खूप जाणवते. आपल्या महाराष्ट्रात लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना वडापाव जितका आवडतो ना, तितकाच आपल्या महामानवांचे विचार आवडतात का हो? हा प्रश्न पडलाय मला. कारण हल्ली बघा ना, फेसबुक असो, यूट्यूब असो किंवा इंस्टाग्राम असो, तिथे असे व्हिडिओ येतात ना, की मुलगा मुलगी किंवा ही कोणासोबत तरी पळून गेली, त्याचा अफेअर आहे, किंवा एखादा मुलगा रडत रडत व्हिडिओ करणार की मला ती सोडून गेली, तिने मला दगा दिला, धोका दिला. किंवा एखादी मुलगी असते ती म्हणणार की मला तो सोडूनच गेलेला आहे, खूप टेन्शनमध्ये आहे. असं म्हटले ना, की काही जण 10 जण तर तिथं कमेंट करायला जाणारच बरं का. काय झालं गं, नको टेन्शन घेऊ. आणि एखाद्या मुलाने जर व्हिडिओ टाकला ना, की माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली, की लगेच आपले तरुण भाऊ तिथे सल्ला द्यायला जाणार. अरे भाऊ, टेन्शन नको घेऊ, ती नाही तर दुसरी भेटेल, दे सोडून तिला. तिथे लोकांचं मत मांडायला, कमेंट करायला अगदी वेळ असतो बरं का लोकांना. आणि हिंदी पिक्चर येऊ द्या, त्या हिंदी पिक्चरवरती एवढे रील्स असणार, एवढे की सांगायलाच नको. प्रत्येकाला त्या रील्स बनवायच्याच आहेत, त्या गाण्यावरती रील्स करायचेच आहे. आणि त्यांना कमेंट, लाईकसुद्धा लाखोच्या वरती, रातोरात व्हायरल. पण हेच जर एखाद्या मुलीने किंवा मुलाने आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती सुंदर त्यांचे विचार मांडले किंवा व्हिडिओ केला, तिथं मात्र गर्दी गायबच, तिथं गर्दीच नसते. बरं, काही लोक तर इतके अतिहुशार असतात ना, की ते कमेंटमध्ये येऊन ज्ञान पाजळणार, की हे आम्हाला आधीच माहीत आहे, तुम्ही कशाला सांगता. अहो हुशार दादा आणि ताई, तुम्हाला माहीत आहे ना, मग ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? महामानवांचे विचार काय वाईट आहेत का? उलट तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, की हो ताई, हो भाऊ, मलाही या गोष्टी माहीत आहे आणि खूप छान आहे बरं का. आणि हे तुमच्याकडून ऐकूनसुद्धा खूप छान वाटलं. पण नाही, तिथं मात्र लोकांच्या अंगठ्याला झटकाच येतो की काय, लाईक्स करायला. मला तर कधी कधी वाटतं ना, चांगली माहिती किंवा चांगले विचार असणारे व्हिडिओ जर समोर आले की नाही, की लोकांच्या मोबाईलचं लाईकचं बटनच गळून पडतंय की काय. सबस्क्राईबच्या बटनाचं पाटच तुटलेली असते. आणि शेअर करण्याचं बटन तर मोबाईल कंपनीने दिलेलेच नसतं बहुतेक. असे व्हिडिओ आले की लोक 2 सेकंद बघणार आणि लगेच वर सरकवणार. पण तेच जर एखादी मुलगी छान चकचकीत मेकअप करून, तुकडे तुकड्याचे कपडे घालून, कसलाही गाण्यावरती कंबर हालून जर डान्स करत असेल ना, बस मग बाकी त्यांच्या डोळे कसे चकचकतात. तिथे लाईक्सचा पाऊसच पडतो आणि कमेंटचा तर पूरच येतो बापरे. आणि तो व्हिडिओ रातोरात व्हायरल होतो. पण तेच जर साधे सिंपल कपड्यामध्ये घरात राहून एखादी मुलगी किंवा मुलगा जर महामानवांचा इतिहास पुढे नेत असेल, तर तिथं त्यांना प्रोत्साहन द्यायला आपल्याला एवढा कंटाळा यावा असं का बरं? अहो मित्रांनो, थोडे शांत डोक्याने विचार करा. आपण जेव्हा घरात मोबाईल घेऊन बसतो, मोबाईलमध्ये भांडण्याचं, कोणाचं तरी लफडं असणारे किंवा कसलेही डान्स केलेले व्हिडिओ आपण टाईमपास म्हणून बघतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला लहान लहान मुलं पण असतात. त्यांच्या कानावर पण ते शब्द पडतात किंवा त्यांच्या डोळ्याला काय संस्कार भेटत असतील हो. उद्या हीच मुलं मोठी होणार आहेत. जर आपण मोबाईलवर महामानवांचे विचार ऐकले, त्यांचा संघर्ष पाहिला, तर आपल्या मुलांच्या कानावरतीही तेच पडेल. आज आपण जे काही स्वाभिमानाने जगत आहे, श्वास घेत आहे, त्या ह्या महामानवांमुळे, त्यांच्या संघर्षामुळे. त्यांचा हा गौरवशाली वारसा पुढे घेऊन जायची ही आपलीच जिम्मेदारी आहे पुढच्या पिढीपर्यंत. जर आजची तरुण पिढी स्वतःहून पुढे येऊन हा विचार मांडत असेल, तर त्यांना पाठिंबा द्यायलाच पाहिजे ना आपण. भलेही तुम्हाला तो इतिहास माहीत आहे, पण रोज कानावर पडला तर आपली मुलंही तो वारसा विसरणार नाहीत आणि त्यांच्याही कानावरती पडेल. पण खरंच विचार करा, आपण कुठल्या दिशेने चाललोय? ज्या सोशल मीडियाचा वापर आपण आपल्या महामानवांचा इतिहास, त्यांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी करायला हवा, तिथे आपण फक्त टाईमपास आणि फालतू गोष्टी प्रसिद्ध करण्यासाठी
त्याकडे जास्त लक्ष देतो. आज जर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी आयुष्य झिजवलं नसतं तर आज आपण इथे ताटमानाने जगू शकलो असतो का? आज ज्या माता भगिनी अगदी बिनधास्तपणे सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवतात, रील्स बनवून स्वतःचं टॅलेंट दाखवतात, त्यांना हा शिक्षणाचा आणि बोलण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी सावित्रीमाईने अंगावर शेण आणि दगड झेललेले होते. हे आपण विसरतो का? अहो, ज्यांच्यामुळं आपल्या आयुष्यात हा प्रकाश आलाय, त्यांच्या विचाराचा व्हिडिओ शेअर करताना आपल्या बोटाला झटका यावा आणि ज्या व्हिडिओमधून समाजाला चव नाही ना ढव नाही, त्याला मात्र आपण रातोरात स्टार बनवतो. आता काही लोक म्हणतील, ताई काय फरक पडतो, ती मनोरंजनची दुनिया आहे. अहो, मनोरंजन जरूर करा, पण मनोरंजनच्या नावाखाली वैचारिक दारिद्र्य कशासाठी मिरवायचं? आज आपण हॉटेलमध्ये जातो, पिझ्झा बर्गर खातो किंवा हा माझा वडापाव बघा ना आवडीने खातो आणि त्याचे पैसेही मोजतो, कारण त्यात आपली भूक भागते. पण आपल्या डोक्याची भूक, आपल्या विचाराची भूक कोण भागवणार? ती भूक फक्त आणि फक्त महामानवांच्या विचारानेच भागल. बाबासाहेबांनी आपल्याला शिकलात तर वाघ व्हाल असं सांगितलं होतं, पण आज इंटरनेट हातात आल्यावर आपण वाघ होतोय का फक्त लाईक्सचे भिकारी होतोय? खूप काही बोलायचं आहे, पण व्हिडिओ संपत आहे. पुढच्या भागामध्ये मनातलं सगळं काही बोलणार आहे. जर माझं बोलणं तुम्हाला रोखठोक आणि आवडत असेल तर नक्की पुढचा भाग बघा आणि तोपर्यंत काळजी घ्या. परत भेटूया. बाय.